ठाणे आणि नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे। दोघेही एकमेकांवर राजकीय कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीयेत। त्यामुळे हा सामना थेट शिंदे विरुद्ध नाईक असा व्हायची शक्यता बळावली आहे। बघूया नक्की कशी आहे नवी मुंबईमधली सध्याची समीकरणं। राज्यात महायुती सत्तेत आहे। महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हातात हात घालून लोकांसमोर सर्व काही आलबेल असल्याचं चित्र उभं करतायत। असं असलं तरी ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार सत्ता संघर्ष सुरू आहे। गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात बैठका घेऊन वादाची वाद पेटवली। आता शिंदे यांनी पलटवार करत या भागातील मराठा नेते अंकुश कदम यांना शिवसेनेत घेतलंय। गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांची ताकद नवी मुंबईत वाढली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अंकुश कदम हे नाव आघाडीवर होतं। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होतीये। 2015 साली झालेल्या निवडणुकीतील पक्षांचं संख्याबळ आणि पक्षांतरानंतर झालेल्या बदलांचे प्रथमदर्शनी आकडे आपण पाहूयात। ही यादी 2015 मधील माजी नगरसेवकांची। एकूण जागा 111, राष्ट्रवादी काँग्रेस 52, शिवसेना 38, काँग्रेस 10, भाजप 6 आणि अपक्ष 5। पक्ष प्रवेशानंतर 2025 ची आकडेवारी। भाजप 57, शिवसेना शिंदे गट 43, शिवसेना ठाकरे गट 5, राष्ट्रवादी अजित पवार गट 1, राष्ट्रवादी शरद पवार गट 3, काँग्रेस 1, अपक्ष 1। अर्थात ही आकडेवारी सर्व राजकीय पक्षांकडून दिल्या गेलेल्या माहितीच्या आधारे आहे। या आकडेवारीमध्ये निवडणुकीच्या वेळी बदलत्या राजकीय समीकरणांनुसार काही बदल होणं अपेक्षित आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा संघर्षापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध गणेश नाईक असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। आमचा टार्गेट संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि मुंबई पण आहे। मुंबईमध्ये पण तुम्ही बघितलं असेल ॲटलीस्ट 75 तसे नगरसेवक आमच्या बरोबर आहे आणि साहेबांनी हमी दिली आहे की तुम्ही काम करा। नवी मुंबईचं काय? नवी मुंबईमध्ये पण ठाणा, नवी मुंबई, एंटायर MMR रिजन, द एंटायर ठाणे डिस्ट्रिक्ट आणि 6 कॉर्पोरेशनमध्ये पण यावेळी तुम्ही बघा शिवसेनाची सत्ता प्रस्थापित होईल। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे जे म्हणालेले आहेत ते परफेक्ट म्हणालेले आहेत की कुणाचा महापौर बसेल हे महत्त्वाचं नाही, महायुतीचा महापौर बसेल, मुंबईकरांची स्वप्न साकार करणारा महापौर बसेल। तो कुठल्याही पक्षाचा असेल किंवा कुठला पक्ष किती जागा लढवेल हे महत्त्वाचं नाही। आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी ऑलरेडी केलेला आहे। आकडेवारीवरून नवी मुंबईमधील बदलती समीकरणं स्पष्टपणे दिसून येत आहेत। गेल्या 10 वर्षात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे। त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात वर्चस्वाची लढाई दिसून येते। यामुळे येणाऱ्या काळात नवी मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला भरती येणार हे नक्की। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।